The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि। नमो तस्से भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्से। नमो तस्से भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्से। नमो तस्से भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्से। अपमादरता होथ सचित्तमनुरक्षत। दुग्गावुद्धरत तानं पंके सन्नोवकुंजरो। संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला, असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःख मुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले, असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महान अशा रत्नांना प्रथमतः त्रिवार वंदन करून आज या मंगलमय प्रसंगी मुंबई जवळ असलेल्या ठाणे जिल्ह्यातील दिवा या ठिकाणी आयुष्मान श्रद्धावान धम्म उपासक संजय भीमराव हेलोडे आणि त्यांच्या सुविद्य धम्मपत्नी ताई कविता संजय हेलोडे, त्यांचा सुपुत्र नील संजय हेलोडे, संपूर्ण हेलोडे परिवार, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला निमंत्रित करण्यात आले आहे, अशा आमच्या भगिनी रंजनाताई इंगळे पुणे आणि त्यांचे मिस्टर इंगळे साहेब, त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले कल्याण परिसरातील मिलिंद सुरवाडे, त्यांच्या सुविद्य धम्मपत्नी सुरवाडे ताई आणि सर्वच हेलोडे परिवाराचे नातेवाईक आप्तेष्ट तायडे आई बाबा आणि तुम्हा सर्वांवर अनुकंपा करून या ठिकाणी धम्मदेशना देण्यासाठी तथा गृहप्रवेशाच्या निमित्त मंगलमैत्री व्यक्त करण्यासाठी उपस्थित असलेले, ज्यांनी आताच आपणास सुंदर अशी धम्मदेशना दिली, असे आमचे प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलचे संचालक पूजनीय भिक्खू धम्मबोधीजी थेरो, त्याचबरोबर सर्च रिसर्च या यूट्यूब चॅनलचे संचालक पूजनीय भिक्खू यन धम्मानंदजी थेरो आणि तुम्हा सर्वांच्या प्रती तथा दी ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक तुम्हा सर्वांच्या प्रती सर्वप्रथम सद्भावना मंगलमैत्री व्यक्त करतो आणि तथागत भगवान बुद्धांनी आपणा सर्वांच्या हित सुखाकरिता 26 वर्षांपूर्वी सांगितलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे, ग्रहण करावे। आज आपल्या या दिवा परिसरामध्ये खरं तर
आपल्या सर्वांच्या श्रद्धेमुळे, सर्वांच्या इच्छेमुळे, आग्रहामुळे आम्ही इथे आलेलो आहोत. सध्या जयंतीचा पिरियड आहे. सर्वत्र बाबासाहेबांच्या जयंतीची तयारी सुरू आहे. ज्यांच्यामुळे आपल्याला हे जीवन प्राप्त झालं, ज्यांच्यामुळे शहरात येऊ शकलो, ज्यांच्यामुळे हे घर घेऊ शकलो, ज्यांच्यामुळे दागदागिने, शिक्षण, नोकरी आणि हे स्वाभिमानाचं जीवन जगतो आहे, असे आपले पूजनीय बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती येत आहे. आणि या जयंतीच्या दरम्यान एक 4-5 दिवस अगोदर, म्हणजे अर्थात आज 9 तारीख आहे, एप्रिल 9, 2023 रोजी आपल्या या सुंदर अशा छोटेखानी घराचा गृहप्रवेश धम्मसंस्कार विधी या ठिकाणी आपण संपन्न करीत आहात. तेव्हा सर्वप्रथम तर मी ताई हेलोडे ताई, कविताताई हेलोडे आणि संजय हेलोडे यांचं अभिनंदन करेल, कौतुक करेल. तुम्हा दोघाही दाम्पत्याबद्दल विशेष मंगलमैत्री व्यक्त करेल. कारण एवढ्या कमी वयामध्ये तुम्ही घर घेतलं आहे, तर लोन घेऊन जरी घर घेतलं असेल तरी पण घर घेणं आजच्या काळामध्ये फार अवघड गोष्ट आहे. तेही मुंबई परिसरामध्ये घर घेणं. एक काळ होता कुडाच्या घरात आपण राहत होतो, आपले आजी आजोबा वडील जर तुम्ही पाहिलं तर. परंतु बाबासाहेबांच्यामुळे हे चांगले दिवस आपल्या वाट्याला आले आणि स्वतःचं घर आपण घेऊ शकलो. भगवान बुद्धांच्या उपदेशानुसार बघा, हे मानवी जीवन ज्यांना कुणाला लाभलं आहे, संपूर्ण सृष्टीमध्ये जेवढे काही मनुष्य म्हणून जीवन जगणारे लोक आहेत, सगळ्याच लोकांच्या वाट्याला यश येत नाही. आपण जर आपल्यासह आजूबाजूला पाहिलं, भाकर भाजी लोकांना भेटते, त्यातही कोणी भीक मागून खाते आणि कोणी स्वाभिमानाची भाकर पोळी खाते, नाही का? तुम्ही पाहत असाल, सिग्नलवर भीक मागणारे लोक असतात, रस्त्याने पाहिलं तर भीक मागणारे लोक असतात. आणि काही लोक मात्र फार चांगल्या सुशिस्तीत जीवन जगतात. तर भगवान बुद्धाकडे बघा, बरेच लोक येत होते त्या काळामध्ये आणि भगवंताला विचारणा करत होते की भगवान, काही लोक जीवनामध्ये यशस्वी होतात आणि काही लोक अयशस्वी होतात. आताही बघा तुम्ही पाहिलं तर काही लोक यशस्वी होतात आणि काही लोक अपयशीच राहतात. मरमर करतात, काय करतील, काय काबाड कष्ट, पण त्यांच्या वाट्याला म्हणावं तसं यश येत नाही. काही लोकांना जीवनभर घर घडत नाही. आत्ताही काही लोकांना जीवनभर घर घडत नाही. भाड्याच्या घरात राहतील, कुडाच्या घरात राहतील, परंतु स्वतःचं घर घडत नाही. आज असे लोक आहेत. किंवा काही लोकांच्या लेकरांना शिक्षण घडत नाहीत. आजही असे लोक आहेत की ज्यांच्या लेकरांना शिक्षण घडत नाही. आजही असे लोक आहेत की ज्या लोकांना चांगल्या पगाराची नोकरी मिळत नाही. आजही असे लोक आहेत. भगवान म्हणाले दोन्ही प्रकारचे लोक आहेत. यशस्वी लोकही या दुनियेत आहेत आजूबाजूला आपल्या, आणि अपयशी लोकही या दुनियेमध्ये आहेत. काही लोकांना मूलबाळ होत नाहीत असेही लोक आहेत, बरोबर आहे. दुःखी लोक असतात बघा, मूलबाळ होत नाहीत असेही लोक आहेत. आणि त्या दिवशी एक जणानं सांगितलं, आपल्याच एक आई बाबा ते जिवंत आहे आता तिकडे औरंगाबादकडे, ते बुलढाणा साईडचेच आहे वाटते. तर ते म्हणे, भंतेजी मला 9 लेकरं आहेत म्हणे. 9? मी म्हटलं अजून 2-4 झाले असते तर डझनभर झाले असते. तर कोणाला डझनभरही लेकरं हो. मी लहान होतो तेव्हा आमच्या तिकडे गावी एका गावाच्या जवळ गाव होतं, मुस्लिम समाजाचं गाव होतं ते. तर त्या मुस्लिम समाजाच्या घरी बघा 13 लेकरं होती. 13 लेकरं. तर तेव्हा काही वाटत नव्हतं आम्हाला, आता लहान होतो. तर आता जेव्हा विचार करतो या पॉप्युलेशनचा वगैरे, तर विचार करतो मी 13 लेकरं, आणि ते बी कोणी काय करते तर कोणी काय करते, ते अजून आहेत समजा, मायबाप गेले असतील त्यांचे. तर बघा, कुणाच्या वाट्याला म्हणजे अवलाद आहे, संतान आहे, आणि कुणाच्या वाट्याला संतान नाही आहे, बरोबर की नाही? असेही लोक आहेत. कुणाचे मायबाप लहानपणीच गेलेत आणि कुणाचे मायबाप आहेत. कुणाला बहीण नाही तर कुणाला भाऊ नाही, तर कुणाचं एखाद्या कारणामुळे लग्न होत नाही. एखादा मुलगा असेल त्यांचं लग्न होत नाही, एखादी मुलगी असेल त्यांचं लग्न होत नाही, बरोबर आहे.
कधी कधी लेकरं आहेत पण लेकरं मायबापाला सांभाळत नाहीत, असे गणित आहे. कधी कधी भाऊ भाऊ बहीण आहेत पण एकमेकांचं पटत नाही. नेहमी सांगतो मी हे प्रवचनातून. तर बघा ही तफावत आहे, हे वेगवेगळेपण आहे. म्हणजे कुणाच्या वाट्याला काही आहे तर कुणाच्या वाट्याला काही नाही. कोणी एकदम गळा भरून कान भरून काय काय भरून सारं अंग झाकून गेलं एवढं सोनं आहे, आणि कुणाला एक सोन्याचा मणी भेटना एवढं कंगाल आहे. बघा कोणी कोण आहे का नाही. कुणाचं आता बाबासाहेबांच्या पण कुणाचं काय आपल्या समाजाला बघा ज्यांना कपडेच नव्हते, आणि आता जर पाहिले तर घरात कपडे ठेवायला जागा नाही, एवढे कपडे. तरी म्हणते जयंती आली की घेतोच म्हणते एक एक ड्रेस. आहे का, लग्न कार्य जयंती गृहप्रवेश नवीन नवीन कपडे ह्या सगळ्या गोष्टी. पण सगळेच लोक असेच आहेत का? काही लोक असे आहेत की एका वेळचं जेवण भेटत नाही. आता आम्ही प्रवास करताना पाहतो आहे, सगळीकडे फिरताना काही काही लोक असे आहेत की एकदम फाटलेले कपडे रस्त्यावरती, गादी नाही त्यांना, असेच झोपलेत. तुम्ही पाहत असाल तुम्ही कधी कधी बघा, त्यांना आंघोळ नाही, त्यांना बाथरूम नाही, शॉवर वगैरे ती पुढची गोष्ट झाली हो. पण ज्यांना बाथरूम नाही, आंघोळ करायला काय काय करायला, त्यानंतर खायला बघा 3 दगडं मांडलेले असतात, तुम्ही पाहिले कधी तर त्याच्यावरती ते मळकटलेलं पातेलं असते, त्याच्यात काय काय बनवतात तिथंच खातात बघा. किंवा लोकांनी जे दिलं काहीतरी तर ते खातात. असेही लोक आहेत. तर कधी कधी आपण आपल्याबद्दल विचार केला पाहिजे की जे लोक सगळं काही असून नेहमी तोंडावर 12च वाजलेले असतात, तर त्या लोकांच्या बाबतीत मी कधी कधी विचार करतो, त्या लोकांना कधी कधी उपदेश करतो की अशा लोकांकडे पहा की ज्यांच्याकडे काहीच नाही. असं थोडी आहे की आपल्याच वाट्याला दुःख आहे, असं आहे का? कधी कधी होते का असंच? असं नाही आहे. आपल्याही पेक्षा दुःखी लोक आहेत. समजा आपला पाय दुखते तर आपलाच पाय दुखते का जगात? समजा आपली कंबर दुखते तर आपलीच कंबर दुखते का? आपण म्हातारे झालो तर आपणच म्हातारे झालो, आपले दात पडलेत का आपलेच दात पडलेत का? असं आहे का काही गणित? सगळ्यांच्या वाट्याला आपल्याही पेक्षा जास्त दुःख आहे. पण होते गणित असं की आपण आपल्याच दुःखाला असं करू करू लय दुःखाय हो, लय दुःखाय हो, लयच परेशानी आहे हो, आणि माझं कसं होईल आता, आणि माझं कसं होईल आता. तर मी लोकांना म्हणतो बा, आपलं कसं होईल, माझं कसं होईल, याच्यामुळं टेन्शनमध्ये येऊ हार्टबीट वाढविण्यापेक्षा आणि हार्ट अटॅककडे जाण्यापेक्षा कधीतरी नजर अशी उचलाव आणि जगाकडे पाहाव, अशा लोकांकडे की जे आपल्याहून लय दुःखी आहेत, किंवा आपल्यापेक्षा जास्त लय ज्यांची करुण कहाणी आहे, प्रचंड दुःख वेदना टेन्शन ज्यांच्या वाट्याला आहे. आणि असे लोक आहेत की नाही? आहेत. शेती सगळ्यांकडेच आहे का? नाही आहे. काहीकडे लय शेती आहे आणि काहीकडे बिलकुलच शेती नाही आहे. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं आहे की काहींच्या वाट्याला यश आहे आणि काहींच्या वाट्याला यश नाही आहे, म्हणजे अपयश आहे. तर काय कारण आहे म्हणाले भगवान बुद्ध? कोणत्या लोकांच्या वाट्याला यश येऊ शकते आणि कोणत्या लोकांच्या वाट्याला अपयश येऊ शकते? तर भगवान बुद्धांनी याच्यावर भाष्य केलेलं आहे, उपदेश केलेला आहे की यशस्वी लोकांमध्ये जर 9 गुण असतील तर तीच लोक यशस्वी होऊ शकतात. म्हणजे ज्यांच्याकडे 9 सद्गुण असतात तेच लोक जीवनामध्ये सर्वार्थाने यशस्वी होऊ शकतात, आणि ज्यांच्याकडे 9 दुर्गुण असतात ते नेहमीकरिता सदोदित अपयशीच राहतात. माहिती आहे तुम्हाला? ज्यांच्याकडे 9 सद्गुण असतात, लक्ष ठेवा, हे ज्यांच्याकडे 9 सद्गुण असतात तेच यशस्वी होतात जीवनामध्ये, आणि ज्यांच्याकडे 9 दुर्गुण असतात ते मात्र अपयशी होतात. वेगवेगळ्या ठिकाणी भगवान बुद्धांनी बघा हा अर्थासह उपदेश केलेला आहे. मी आपणास थोडक्यामध्ये हा उपदेश सांगणार आहे. जी गाथा मी तुम्हाला म्हणालो सुरुवातीला, जी भगवंताचं वचन आहे, जी पालीतून गाथा म्हणतो ना, ते बुद्धाचं वचन आहे. डिरेक्टली भगवंताच्या मुखातून निघाली ती गाथा असते. तर भगवान बुद्ध म्हणाले की मनुष्याने अप्रमादात म्हणजे उत्साहामध्ये रत व्हावे. अप्रमाद म्हणजे उत्साही असणे, प्रमाद म्हणजे आळस, आणि अप्रमाद म्हणजे उत्साही असणे. तर भगवान बुद्ध म्हणाले सदैव आपण कशामध्ये रत असायला पाहिजे? उत्साहामध्ये. आपण उत्साही असायला पाहिजे.
आळसी नसायला पाहिजे. उत्साहामध्ये रत म्हणजे रममान. भगवान म्हणतात मनुष्याने जर यश प्राप्त करायचं आहे तर नेहमी उत्साही असायला पाहिजे. कारण जे झोपेत ध्यान देतात, जे भाकरीत ध्यान देतात जास्त, जे आळसी राहतात आणि माझ्याच्यानं होत नाही आता आणि मला काय जमत नाही आता आणि उद्या करू, कल करे सो आज कर, आज करे सो अभी, कल किसने देखा कबीरानं सांगितलं ना. लय लोक असे मुंबईत, बापा आता मुंबईत राहतो आपण गोरेगावला अधूनमधून, तर मुंबईत पाहतो तर मुंबईची पहाट काय लवकर होत नाही. लोक रात्री उशिरा येतात, उशिरा जेवण करतात, काही सगळेच नाही, उशिरा झोपतात आणि सकाळी उशिराच उठतात. सूर्योदय काय दिसत नाही. आता सगळ्या बिल्डिंगनं सूर्य झाकून गेला तर सूर्योदय इकडं होत नाही, सूर्यास्त होत नाही. तिकडं समुद्रकिनारी गेलं तरच सूर्यास्त दिसते आणि इकडं कल्याणच्या पुढे 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 जर जात राहिलो तरच सूर्योदय दिसते. तर मुंबईची ही गत आहे. आणि त्यामुळे बघा काही लोक रात्रीला उशिरापर्यंत जागतात आणि सकाळी उशिरापर्यंत झोपतात. मग आळसानं सगळ्याच बाबतीमध्ये, जेवणाच्या बाबतीत आळस करतील, आरोग्याच्या बाबतीत आळस करतील, शिक्षणाच्या अभ्यासाच्या बाबतीत आळस करतील, धम्माच्या आचरणाच्या बाबतीत आळस करतील, दान पुण्याच्या बाबतीत आळस करतील, ध्यानाच्या बाबतीत आळस करतील, चांगल्या गोष्टी करण्याच्या बाबतीत आळस करतील, वाईट गोष्टी करण्याच्या बाबतीत मात्र आळस करत नाही. काही लोक सकाळी उठलं कीच तंबाखून बिडी ओढतात पहा, त्याच्या बाबतीत आळस नाही. बघा तुम्ही, काही लोक संध्याकाळी न चुकता दारू पितात बघा, त्याच्या बाबतीत आळस नाही. सकाळी उठून व्यायाम करण्याच्या बाबतीत मात्र आळस आहे, परंतु नको ते काम करण्याच्या बाबतीत आळस आहे का? नाही. भांडणं करण्यात आळस नाही, शिव्या देण्यात, भांडणं करण्यामध्ये आळस नाही. शांत बसण्यात आळस आहे. शांत कोण बसावं म्हणतात? बडबड करायची, याच तिकडं त्याची इकडं करण्यासाठी. आणि म्हणून भगवान बुद्धांनी सांगितलं बघा की अप्रमादामध्ये म्हणजे आपण उत्साहामध्ये स्वतःला रममान केलं पाहिजे, उत्साही असायला पाहिजे कोणत्याही बाबतीमध्ये. आता आम्ही बघा सगळीकडे फिरतोय, लोक सांगू परेशान, भंतेजी झोप घेत राहा, रात्रीला जेवण वेळेवर करत जा, आरोग्याची काळजी घेत जा. पण लोकांचा आग्रह असतो इकडे या, तिकडे या, आमच्याकडे या. आणि म्हणून कोणाकडे नाही गेलो तर मग मन दुखण्याचा कार्यक्रम सुरू होते. तर पुन्हा म्हणायचे भंतीला बोलवतो ना आम्ही, आलेत नाही, समजा आलो नसतो इकडंच. तर ताई म्हटली असती भंतेजी एवढे दिवस झाले तुम्हाला सांगितलं, तुमच्या हिशोबाने तारीख धरली आणि तुम्ही आलेच नाही. किती नाराज झाली असती. आता काही ठिकाणी होते नाराजी, तर काय करा, आता कुठं जाव नाही का. तर आमचा भिक्षू संघसुद्धा बघा बिलकुल आळस न करता अतिशय उत्साहाने. तुम्ही विचार करा, एवढा लांबपर्यंतचा प्रवास गाडीत बसूनच, पुन्हा खाली उतरले, तिथून रॅली मिरवणूक काढतील, पायी चालत पुन्हा नेऊन बसतील खुर्चीतच. विचार करा. आता इथून उठलो की पुन्हा गाडीतच बसायचं, तिथून उठलो की पुन्हा कुठं कार्यक्रमात जाऊन बसायचं आणि रात्री 12ला आणि 1ला आणि 2ला जाऊन आपल्या विहारामध्ये थोडंसं झोपायचं आहे. पुन्हा एडिटिंग करायची, अभ्यास करायचा आहे, लोकांना प्रवचनं पाठवायची आहेत, सकाळी उठून पुन्हा आणि पुन्हा कामाला लागायचं. तर भगवंतानं भिक्षूला पण सांगितलं आणि गृहस्थांना पण सांगितलं आहे की मनुष्याने सदैव कशात रममान व्हावे? उत्साहामध्ये रममान व्हावे. आणि जे उत्साहात रममान होतील ते आपल्या जीवनामध्ये कधीही अयशस्वी होऊ शकत नाहीत. त्यांच्या वाट्याला आज ना उद्या, उद्या ना परवा यश आल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून भगवंताने सांगितलं बघा. त्यानंतर दुसरी गोष्ट या एका गाथेमध्ये या सांगताना सांगितली. भगवान म्हणाले की मनुष्याने जीवनभर जर सुखी राहायचं आहे, आपल्याला आनंदाने जीवन जगायचं आहे, परिवाराचं भलं करून घ्यायचं आहे, तर त्यासाठी आपल्या चित्ताला शुद्ध ठेवता आलं पाहिजे, चित्ताचं रक्षण करता आलं पाहिजे, चित्ताला मनाला निर्मळ ठेवता आलं पाहिजे. आणि मनाला निर्मळ ठेवण्यासाठी त्याच्यावर अंकुश लावला पाहिजे. आपण अंकुश समजते तुम्हाला? हत्ती असतो की नाही, तर त्याला चालवणारा फिरवणारा एक माहूत असतो माणूस, त्याच्याकडे एक काठी असते अशी. आता हत्ती लय मोठा असतो, तर काठी एवढीच असते छोटीशी, पण त्या काठीला समोरून खिळा टोचलेला असते, त्याचं टोक समोरच्या बाजूने असते. तर ते हातीवर बसला ना, हाती जर ऐकत नसेल तर ते त्या टोचते, असं अंकुश टोचलं की हाती टचकन उठते बघा. तर त्याला ते अंकुश असं म्हटलेलं आहे. तर भगवंताने सांगितलं आहे की आपण आपल्या जीवनामध्ये शील सदाचाराच्या बाबतीमध्ये आपल्या मनाला अंकुश लावला पाहिजे. मनाला सांगितलं पाहिजे, शरीराला सांगितलं पाहिजे, या वाणीला सांगितलं पाहिजे की अकुशल बोलू नको,
वाईट बोलू नको, वाईट करू नको, कुणाचं वाईट चिंतू नको, कुणाच्या वाईटाचा विचार करू नको, अशा प्रकारचं मनाला वळण लावलं पाहिजे, नाही का? कारण वाईट कर्म कोणत्या गोष्टी कोणत्या अंगाने घडते? तर 3 अंगाने घडते. एक तर इथून वाईट कर्म घडते, दुसरं इथून वाईट कर्म घडते मनातून, आणि तिसरं शरीराकडून हातापायानं. कोणाला मारझोड करायची तर काय करावं लागेल? हाताचा पायाचा वापर करावा लागेल. कोणाचा खाना खराब हो असं म्हणायचं असेल तर कशाचा वापर करावा लागेल? या तोंडाचा, वाचेचा, नाही का? आणि कोणाच्याबद्दल एकदम कलुषित भाव, यांचं सगळं संपवून यांचं काय काय हो असा जर बिलकुल बोलायचं नाही आणि विचार करायचा असेल तर कशाने विचार करतात लोक? मनानं. तर हे 3 प्रकारे अकुशल कर्म करत असतात लोक, आणि त्याचा परिणाम स्वरूप मग त्याचं फळ भोगायला जेव्हा सुरुवात होते दुःखामध्ये, तर तेव्हा लोक रडतात. मग बघा तुम्ही, कोणत्याही वाईट कर्माचं फळ जेव्हा आपल्याला भोगायला मिळते तेव्हा मात्र आपल्याला वाटते की अरे आपल्याकडून अकुशल कर्म झालेलं आहे. म्हणून भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे जीवनामध्ये की सदैव आपण कुशल कर्म केले पाहिजे. या वाणीने कुशल कर्म केले पाहिजे, मनाने कुशल कर्म केले पाहिजे, आणि शरीराने कुशल कर्म केले पाहिजे. त्यासाठी भगवान म्हणाले की जीवनभर ज्यांना आनंदाने राहायचं आहे, जीवनभर ज्यांना सुखाने जीवन जगायचं आहे, तर त्यांनी आपल्या चित्ताचं, मनाचं रक्षण केलं पाहिजे, सांभाळलं पाहिजे. जसं बघा, एखाद्या आईवडील आपल्या मुलीला, तरुण मुलीला जसे सांभाळतात, कोणतेही आईवडील तरुण मुलीला जसं सांभाळतात, तरुण मुलाला जसं सांभाळतात, त्यांच्यावर लक्ष ठेवतात, बा त्यांचा पाय घसरू नये अशा प्रकारचा जो विचार करतात का नाही, तसं भगवान बुद्ध म्हणाले आपल्या काया वाचाच्या बाबतीमध्ये सुद्धा आपण त्याचं रक्षण केलं पाहिजे. कुठलंही अकुशल कर्म घडणार नाही याची आपण दक्षता बाळगली पाहिजे. भगवान बुद्ध म्हणाले चित्ताचं रक्षण करता आलं पाहिजे. जसं दागदागिन्याचं रक्षण करतो का नाही आपण, कपाटात पेटीत कुठन कुठन काय काय ठेवतात म्हणा लोक दागदागिने, तर मग जसं दागदागिने सोन्याचे वगैरे जपून ठेवतात, त्याचं रक्षण करतात, पैशाचं जसं रक्षण करतात, तसं भगवान बुद्ध म्हणाले ह्या मनाचं पण रक्षण करता आलं पाहिजे. कारण मन मुख्य आहे. करता करविता सुख करता दुःख हरता कोण आहे? मनच आहे. सुख करता पण मनच आहे, म्हणजे सुखाचा करविता, आणि दुःखाला हरविता म्हणजे दुःखाला संपवणारं पण कोण आहे? मनच आहे. भगवान बुद्ध म्हणाले बघा की मन मुख्य आहे. म्हणून मन जर निर्मळ असेल आपलं, तर आपल्या जीवनामध्ये आनंद आहे, सुख आहे. आणि मन जर आपलं मलिन असेल तर मळलेलं घाण पाणी पितो का आपण? पाणी कसं पितो? स्वच्छ. एखाद्या भांड्यात पाणी घ्यायचं तर काही हरकत नाही, तिकडचा एक डबा घेऊन येऊन देत त्यातलं पाणी पितो असं म्हणतो का कोणीतरी? कोणी पिऊ शकत नाही तसं. म्हणून आपल्या चित्ताचं रक्षण केलं पाहिजे म्हणाले भगवान बुद्ध. आणि त्यानंतर बघा, भगवान म्हणाले की ज्याप्रमाणे चिखलात रुतलेला हत्ती जसा स्वतःला कठीण परिस्थितीतून वर काढतो, चिखलात रुतलेला हत्ती जसा कठीण परिस्थितीतूनही स्वतःला वर काढतो. हत्ती चिखलात फसतो ना कधी कधी, पण तो जसा स्वतःला वर काढतो, तसंच भगवान बुद्ध म्हणाले आपण स्वतःचं रक्षण करून स्वतःचा उद्धार केला पाहिजे. कठीण परिस्थितीतूनही स्वतःला वर काढलं पाहिजे, रडत बसलं नाही पाहिजे. काही लोक बघा रडत बसतात, हे असं झालं माझं रे, ते तसं झालं माझं रे, आता काही खरं नाही रे, आता मी जीव देतो बापा, आणि आता माझं कोणी नाही, माझं कोणी ऐकतच नाही, माझा कोणी विचारच करत नाही, आणि माझं काहीच खरं नाही. त्या दिवशी एका कोण्या पोरानं आत्महत्या केली म्हणे तिकडे जालन्याकडं. काय तर माझं काय लग्नच होईना म्हणून आत्महत्या केली म्हणे. कोणी पोरगी देईना त्याला. आता काम धंदाच करणार, पोरगी कशी देईल कोणी? आहे का? काम धंदा केला तर पोरगी देतील ना. हे काहीच काम धंदा करणार, हे कोणकोणते व्यसनं लागले त्याला, दारूचं व्यसन, तंबाखाचं व्यसन, कोणते व्यसनं असतात ते व्यसनं, हे घरी थांबत नाही, कुठं बाहेरच राहते. आता मायबाप चांगले श्रीमंत आहेत, बापाची मतं खाते, मी नेहमी सांगतो तसं, ते खाऊ पिऊ बाहेरच, याला कोण पोरगी देईल? आता लोक विचारपूस करतात ना, पोरगं कसं आहे काय आहे. आता कोणी बी विचारल्यावर सांगायला तर पाहिजे बा पोरगं चांगलं आहे, काम धंदा करते. आता लोक म्हणतील पहा ते असं आहे, तुम्हाला करायचं तर करा, नाही तर नाही करा. आता आज सांगितल्यावर लोकांच्या का पोरी अशाच पडल्या का? आहे का नाही गोष्ट? आणि म्हणून भगवान बुद्ध म्हणाले कठीण परिस्थितीतही, जर कठीण परिस्थिती असेल तर त्याच्यातून आपल्याला स्वतःला वर काढता आलं पाहिजे. जसं हत्ती चिखलात रुतल्यावर स्वतःला वर काढतो. बघा भगवंताच्या काळात, मी नेहमी सांगतो, भगवंताच्या काळात एका राजाचा हत्ती बघा खड्ड्यात पडला होता, तुम्ही कधी ऐकलं असेल तर.
आणि तो हत्ती मग त्याला वरती काढत होते आणि वरती काढण्याचा प्रयत्न करत होते, पण तो हत्ती जरा म्हातारा होता, कमजोर होता, पण तो काही वरती निघत नव्हता. लोक ते प्रयत्न करत होते पण हत्तीला वरती काढण्यात यश मिळत नव्हतं आणि म्हणून मग लोक परेशान झाले त्याला वरती काढण्याचा प्रयत्न करू, पण तो काही वरती येत नव्हता. मग लोक विचार केला लोकांनी त्या की बा कोणाकडून तरी युक्ती आपण माहीत करून घेतली पाहिजे की याला वरती कसं काढायचं आहे. तर मग काही लोक भगवंताकडे गेले आणि भगवंताला विचारलं त्यांनी की भगवान, एक हत्ती खड्ड्यामध्ये पडलेला आहे, त्याला आम्ही प्रयत्न करतो आहे, तो जरा म्हातारा आहे पण तो काय वर निघत नाही आहे, आपण काहीतरी तशा प्रकारचं मार्गदर्शन करा की जेणेकरून त्या हत्तीचा जीव वाचेल. त्यावर भगवान बुद्ध त्या लोकांना म्हणाले की मला सांगा तो हत्ती कुणाचा आहे. तर लोकांनी सांगितलं भगवान तो हत्ती राजाचा आहे. तर त्या हत्तीला कोणतं काम होतं, राजाकडे असताना त्या हत्तीला कोणतं काम लावण्यात येत होतं. तर भगवंताला सांगितलं की भगवान, तो हत्ती जेव्हा राजावर युद्ध सदृशी परिस्थिती निर्माण होईल, राजावर कोणीतरी चढाई जो कोणी करेल तर तसा प्रसंग जेव्हा येईल तेव्हा युद्धामध्ये त्या हत्तीला उतरवल्या जायचं. मग भगवंताला सांगितल्याबरोबर भगवंताने त्यांना सांगितलं की बघा, तुम्ही दूर हत्तीला दिसणार नाही अशा अंतरावर त्या युद्धाच्या वेळेला युद्ध सुरू होताना जे नगाडा वाजवत होते त्या काळामध्ये बघा, आणि ते असं काही म्हणतात त्याला ते तुतारी आणि नगाडा वाजायचा आणि युद्ध सुरू होताना. तर भगवान म्हणाले दूरवर हत्तीला ऐकायला येईल अशा ठिकाणी उभं राहून कुणाला तरी ते नगाडा आणि तुतारी वाजवायला सांगा. तर लोकांनी तसं केलं. तर लोकांनी प्रयत्न तर सुरू होते हत्तीला वरती काढण्याचे आणि मग जेव्हा ते नगाडा आणि तुतारी लोकांनी वाजवायला सुरुवात केली तर राजाचा हत्ती विश्वासू असतो. प्राणी विश्वासू असतात, माणसं विश्वासू नसतात कधी कधी, पण प्राणी विश्वासू असतात. कुत्र विश्वासू निघते, मांजर विश्वासू असते, बैल विश्वासू असते. आम्ही लहान होतो तेव्हा पाहिलं बघा, शेतातून बैल जर सोडले तर रोजच्या रस्त्यानं बरोबर ते घरीच जाते गोठ्यामध्ये बैल. बकऱ्या वगैरे तुम्ही कधी पाहिल्या असतील तर शेतातून चारून आणल्या आणि बकऱ्या जर गावाजवळ आल्या किंवा गावाच्या बाहेरूनच हो, ते बरोबर घराच्या रस्त्यानेच येतात. कुत्रा बरोबर कुणी इकडं तिकडं हिंडल फिरेल परंतु बरोबर ते मालकाच्याच घरी येऊन थांबते, झोपते. प्राणी विश्वासू असतात कधी कधी, पण माणसं मात्र विश्वासू नसतात. तर हत्ती विश्वासू प्राणी आहे म्हणून तर राजे लोक त्यांना वापरायचे आणि मग त्याला युद्धामध्ये सोडायचे. तर जेव्हा नगाडा वाजला आणि तुतारी वाजली तेव्हा त्या हत्तीला काढण्यासाठी वरती काढण्यासाठी जे प्रयत्न सुरू होते तर हत्तीनं ऐकलं ते नगाडा आणि तुतारी आणि हत्तीला आठवलं की माझा राजा काहीतरी संकटात आहे, आता युद्ध होणार आहे आणि दुश्मन चाल करून आलेले आहेत असं वाटते नगाडा ऐकून आणि तुतारी ऐकून. तर आपण राजाचं आपल्या संरक्षण केलं पाहिजे. राजानं आपल्याला खाऊ पिऊ घातलं, लहानाचं मोठं केलं आणि आतापर्यंत आपण राजाला साथ दिली होती तर आपलं परम कर्तव्य ठरते. तर ते हत्तीला फील झालं तशा प्रकारे आणि प्रयत्न तर सुरूच होते वरती काढण्याचे आणि हत्ती वर निघाला बघा. सगळ्यांनी भगवंताला विचारलं की जाऊन भगवान हे कसं शक्य झालं, आम्ही तर लय प्रयत्न करत होतो पण ते हत्ती तर काय वरतीच येत नव्हता आणि आताच नेमकं ती तुतारी नगाडा वाजवला आणि तुम्ही सांगितल्यानुसार मग तो वरती कसा काय आला. त्यावर भगवान बुद्ध म्हणाले बघा, तो राजाचा विश्वासू हत्ती आहे आणि तो युद्धामध्ये कामगिरी बजावणारा हत्ती होता आणि त्याला जेव्हा समजलं की तुतारी वाजली आहे, नगाडा वाजला, आता युद्ध होणार आहे आणि आपलं कर्तव्य आहे राजाला साथ देण्याची, हे त्यानं ऐकल्याबरोबर त्यानं पूर्ण प्रयत्न केले आणि त्यातून खड्ड्यातून तो वरती निघाला. तर अशा प्रकारे भगवान बुद्ध म्हणाले की ज्याप्रमाणे तो हत्ती खड्ड्यात पडलेला कठीण परिस्थितीतूनही स्वतःला वर काढू शकतो तसं मनुष्याने देखील आपलं जीवन जगत असताना कठीण परिस्थितीतून न रडता न डगमगता वेळ बदलणारी असते हे लक्षात ठेवून परिवर्तनशील जग आहे. आजची वेळ जी आहे ती सारखीच राहत नाही. राहते का सारखी? कोरोना होता तर बापा नाकाला पट्टी, तोंडाला पट्टी, डोळ्याला पट्टी, कानाला पट्टी, सगळं अंग झाकून घेतलंय आणि घरातच बसले होते लोक, होते का नाही? आता तेच तर लोक आहे का कोणाच्या नाकाला आणि तोंडाला पट्टी? काहीच तर नाही. ती भीती आहे का? कोरोनामध्ये जी भीती होती ती आहे का आता? काहीच भीती नाही, बिनधास्त आहे. तर काळ बदलत असतो, वेळ बदलत असते, परिस्थिती बदलत असते,
वातावरण बदलत असते, म्हणून गरीब लोक श्रीमंत बनू शकतात. आणि कधी कधी जर आळसी असतील, वाम मार्गाला लागलेले असतील, दारुडे असतील, व्यसनाधीन झालेले असतील आणि ते श्रीमंत जरी असतील तर एक दिवस ते कंगाल होऊ शकतात. आमच्या औरंगाबादकडे निजामशाही होती, निजाम होता, तिस्मार खान होता, निजाम होता. हे लय मोठे कोणते खान काय काय होते, त्यांचं लय मोठं राज्य होतं ना पूर्ण. तर तेव्हा ते लय मोठे होते. आता आहे का ते? काय कोणीच नाही. आता एक वेळ ब्रिटिशांची सत्ता होती, आता आहे का? जग कसं आहे? परिवर्तनशील आहे. ही भगवंताची वाणी आहे. जग परिवर्तनशील आहे, कोणत्याही बाबतीत परिवर्तन आहे. सगळ्या बाबतीत. आपण लहानपणीच लहान असतो, तारुण्यातच तरुण असतो आणि म्हातारपणातच म्हातारे असतो. म्हातारपणात लेच कोणाला तुपाचा दिवा जाळू नये म्हटलं आपण, समजा एखाद्या म्हाताऱ्या बाबानं आईनं की आता मला मी जे तरुण वर्षात 16 वर्षाची होते, 16 वर्षाचा होतो तसं बनव रे बाबा. आहे का कोणी? येते का? करते का? तसं करते का? इथं बसल्या बसल्याच मी हातपाय हलवत नाही, काहीच नाही. आणि जसं मुकेश अंबानीनं घर बांधलंय या माझ्या 1 RKचं तसं घर होऊ दे, हातावर हातच ठेवून असं नुसतं. होते का तसं घर? मेहनत करावी लागेल, नाही का? मेहनत करावी लागेल, जिद्द करावी, जिद्दीने हिम्मत ठेवावी लागेल, तर काहीतरी होऊ शकेल. आणि म्हणून हातावर हात ठेवून बसल्यावर काही होत नाही. म्हणून भगवंताने सांगितले बघा की 9 सद्गुण असतात. तर मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतो आणि माझ्या प्रवचनाला पूर्णविराम देतो. पहिली गोष्ट तर यशस्वी व्यक्तीकडे पहिला जो सद्गुण असतो तो असायला पाहिजे ऐकून घेणे. दुसऱ्याच तेच यशस्वी होऊ शकतात की जे ऐकून घेऊ शकतात. आणि जे ऐकूनच घेऊ शकत नाहीत कोणाचं, मला माहीत आहे म्हणतात. असे काही लोक असतात बघा, बाया पोरी माणसं, काही लोक असतात असे. आता लय तऱ्हेचे लोक, हे तर मला माहीत आहे म्हणतात आणि ऐकून घेत नाहीत. भगवंतामध्ये हा सद्गुण होता. भगवान समोरचा व्यक्ती कोणी असेल आणि तो जर काही बोलत असेल तर त्याचं ऐकून घ्यायच्या अगोदर आणि मग त्याच्यावर उपाय किंवा जे काही मार्गदर्शन असेल ते सांगायचे. अगोदरच म्हणायचे नाही हा मला माहीत आहे रे, जाय तू तिकडं, असं नाही. भगवंताचं असं नव्हतं ना, मी सांगतो तुला. तर पहिला गोष्ट यशस्वी व्यक्तीमध्ये कोणता सद्गुण पाहिजे? ऐकून घेणे. हा सद्गुण ज्यांच्यामध्ये आहे ते यशस्वी होऊ शकतात. आणि ज्यांच्यामध्ये ऐकून न घेण्याचा दुर्गुण आहे त्यांचं काय होईल? ते अयशस्वी होतात. त्यानंतर भगवंताने सांगितलं बघा, जे दुसऱ्याला दोष देत नाहीत, इतरांना जे दोष देत नाहीत कोणत्याही बाबतीमध्ये, कशी परिस्थिती आली की समजा दोष देत नाहीत, माझाच दोष असेल बायात काहीतरी आणि म्हणून माझ्या वाट्याला असा आलाय, असं जे समजतात किंवा अशा जे विचारांमध्ये असतात, काही आपलं कमी जास्त झालं तर आपणच दोषी आहे, दुसरं कोणी जग दोषी नसते, असे मानसिकता स्वभाव ज्यांचा असतो ते यशस्वी होऊ शकतात. पण आपल्या वाट्याला काही दुःख आलं वगैरे आलं, काही संकट आलं, यांनीच केलंय त्यांनीच केलंय, यांच्यामुळे झालं आणि त्यांच्यामुळे झालं, यांना पाहून घेतो आणि त्यांना पाहून घेतो, असे जे इतरांनाच दोष देतात ते यशस्वी होतील की अयशस्वी होतील? ते अयशस्वी होतील. म्हणून भगवान बुद्धाने हा दुसरा गुण सांगितला. तिसरा गुण सांगत असताना भगवान बुद्ध म्हणाले, सकारात्मकता ज्यांच्याकडे आहे, नेहमी सकारात्मकता, पॉझिटिव्हिटी, सकारात्मकता ज्यांच्या मनात असते की आता जसं मी म्हणालो की आहे ठीक आहे, गरिबी आहे किंवा आता काही दुखतंय तर ठीक आहे, उद्या दुखणार नाही, परवा दुखणार नाही, किंवा आज काही काम होत नाही आहे, उद्या होईल, परवा होईल, आता काही माझ्या वाट्याला गरिबी आहे, उद्या श्रीमंती येईल, नाही का, आज मनासारखं होत नाही, उद्या मनासारखं होईल, असे ज्यांचे विचार असतात सकारात्मक ते यशस्वी होऊ शकतात. आणि जे नकारात्मक असतात ते आत्महत्या करतात, रेल्वे खाली जातात, ते दुसऱ्याला दोष देतील, नाही नाही म्हणतील, होत नाही, आता बस झालं म्हणतील, आता संपला म्हणतील विषय. असे काही लोक असतात बघा. तर नकारात्मक लोक जे असतात ते अयशस्वी होतात आणि सकारात्मक जे लोक असतात ते यशस्वी होतात. चौथा गुण सांगताना भगवंतानं सांगितला की या मानवी जीवन जगत असताना आपलं काहीतरी ध्येय असलं पाहिजे, लक्ष असलं पाहिजे. ग्रहस्थ आहेत ना, तर ग्रहस्थाने भगवान बुद्ध म्हणाले दीर्घोद्योगी राहून असं ठरवलं पाहिजे, मनात खूणगाठ बांधली पाहिजे की मला पण माझं घर घ्यायचं आहे. जसं संजय भाऊनं ताईनं ठरवलं असेल की आपलं पण घर झालं पाहिजे, तर आपल्यामध्ये तसा विचार केला पाहिजे, लक्ष ठेवलं पाहिजे, ध्येय ठेवलं पाहिजे की मला माझं घर घ्यायचं आहे, मला माझ्या पोरांना शिकवायचं आहे,
मला माझ्या पोरांना वेल सेटल बनवायचं आहे, मला वेल सेटल बनवायचं आहे, त्यासाठी मी जीवाचं रान करेल, काबाड कष्ट करेल, मेहनत करेल, जे कोणतं काम येईल ते काम करेल, परंतु मी माझ्या परिवाराला चांगले दिवस आणून देईल, असा जर हिमतीने विचार केला, लक्ष ठेवून, ध्येय ठेवून. बघा तुम्ही पोरांनी सुद्धा जे काही बनायचं, मुलांना विद्यार्थ्यांना सक्सेस मिळवायचं आहे, त्यांनी जर ध्येय ठेवलं, हेतू ठेवला, लक्ष ठेवलं, सक्सेस होतील. परंतु जर ध्येय ठेवलं नाही, लक्ष ठेवलं नाही, तर लोक यशस्वी होतील काय? अयशस्वी होतील. त्यानंतर भगवान बुद्धांनी पाचवा सद्गुण सांगताना सांगितलं आहे की इतरांचा सन्मान करणारे जे असतात ते यशस्वी होतात. इतरांचा सन्मान करणारे, इतरांचा आदर करणारे, मान सन्मान करणारे ते यशस्वी होतात. परंतु इतरांचा अपमान करणारे जे असतात, इतरांना तुच्छ लेखणारे जे असतात, इतरांना असंच विचार करणारे जे असतात ते अयशस्वी होतात. म्हणून सदैव आपण सर्वांचा सन्मान केला पाहिजे, प्रत्येकाचा सन्मान केला पाहिजे. नाही तर कोणं घर घेतलंय, अरे त्यानं 2 नंबरचा पैसा आणला असेल, हो त्याचं काय खरं आहे. कोणं गाडी घेतली, अहो त्यांचं काय खरं आहे, हो ते तर लुबाडणारेच आहेत आणि त्यांनी 2. बघा तुम्ही असे काही प्रवृत्ती आहेत ना लोकांमध्ये, समाजामध्ये. कोणही काय घेतलं की नाक मुरडतील. कोणं दागिना केलाय, तिचं काय खरं आहे, हो तिचं बरोबरच नाही म्हणते. लग्नात कोणाच्या पोरीचं लग्न होते, पोराचं लग्न होते, आता त्यांनी जुळवली सोयरीक, त्यांना पटल्या सगळ्या गोष्टी, हे खाली खुर्चीवर बसले, याला निमंत्रण दिलंय न दिलं काय माहीत, आणि खालून बाजूच्याला म्हणते अहो हीच पोरगी भेटली का म्हणते, हेच पोरगं भेटलं का म्हणते, आणि हेच लॉन भेटलं का म्हणते, हेच हॉल भेटला का म्हणते, आणि हेच वाजवणारे भेटले का, हेच भंतेजी भेटले का, ते विचारूच नका काय काय म्हणेल. ते नावच ठेवत राहते ज्याला त्याला ज्याला त्याला, याचा स्वभावच तसा असते. तर मला सांगा, भगवान बुद्ध म्हणतात की असे जे इतरांचा अपमानजनक इतरांच्या बाबतीत बोलतात किंवा तशा प्रकारचं वर्तन ठेवतात तर ते अयशस्वी होतात, पण जे इतरांचा सन्मान करतात ते यशस्वी होतात, असं भगवंताने सांगितलं आहे. सुरुवातीला मी जसं म्हणालो तुम्हाला, भगवंताने सांगितलं की 6वा गुण की ज्यांच्यात उत्साह असतो, उत्साह, जिद्द, दीर्घोद्योगीपणा, मेहनतीवरती विश्वास, असा उत्साह ज्यांच्यात असतो की कोणतंही काम लागलं, हा चला मी येतो, मी करतो आणि हे मी करेल, असा उत्साह ज्यांच्यात असतो. कोणतंही छोटं मोठं काम, जे कोणतं काम करतो आपण, त्या कामाच्या संदर्भामध्ये आपल्यात जर उत्साह असेल तर भगवान बुद्ध म्हणाले ती यशाचं आपल्या लक्षण आहे. परंतु जे निरुत्साही असतात, टाळाटाळ करणारे असतात, ते यशस्वी होतील का? नाही. आणि म्हणून भगवंताने सांगितलं आहे की आपण उत्साही असायला पाहिजे, आळसी नसायला पाहिजे. जे आळसी विद्यार्थी असतात ते फेल होतात. जे उत्साही विद्यार्थी असतात, मुझे कुछ बन के दिखाना है, मुझे कुछ करके दिखाना है, नहीं मुझे सक्सेस बनना है, सक्सेस लाना है, असा जे विद्यार्थी विचार करतात ते एकदम जिद्दीने पेटून उठतात आणि अभ्यास करतात बाबासाहेबांसारखं. कोणत्याही सुविधा नसताना त्या काळात बाबासाहेबांनी बघा मजल गाठली. अमेरिकेला गेले, न्यूयॉर्कला गेले, तिकडच्या डिग्र्या आणल्या बाबासाहेबांनी, किती मोठ्या डिग्र्या घेतल्या बाबासाहेबांनी आणि उच्च शिक्षित बनले. आणि म्हणून जीवनामध्ये भगवान बुद्ध म्हणाले 6वा सद्गुण जो आहे यशस्वी होणाऱ्या व्यक्तीकडे, तो कोणता असावा? उत्साह. ज्यांच्याकडे उत्साह आहे ते यशस्वी होतील आणि जे निरुत्साही आळसी आहेत ते अयशस्वी होतील. 7वा सद्गुण सांगताना भगवान म्हणाले जे जबाबदारी स्वीकारतात किंवा आपल्या कर्तव्याला बजावतात. आपलं काय कर्तव्य आहे? बघा तुम्ही घरामध्ये, परिवारात, कुटुंबामध्ये बऱ्याचदा असं होते की आपलं कर्तव्य पार पाडायचं नाही आणि दुसऱ्याच्याच कर्तव्याबद्दल बोलायचं. कुटुंबातलंही चालते काय काय, माझ्या पायाच पडले नाही, माझ्या पायाच पडली नाही, याच्यावरून भांडण सुरू होते. तुझं तर पण कर्तव्य आहे काहीतरी. एकाच व्यक्तीचं कुटुंबात कर्तव्य आहे, बायकोचंच कर्तव्य असते का किंवा नवऱ्याचंच कर्तव्य असते का? दोघांचंही कर्तव्य आहे एकमेकांचा सन्मान करणे, एकमेकांच्या मायबापाचा सन्मान करणे. नाही का? नेहमी सांगतो मी, लांड्याची बांड्याची शेपटीची गोष्ट तुम्ही त्या दिवशी ऐकली असेल. एका परित्राणाच्या ठिकाणी मी सांगितलं, म्हणजे एकाच व्यक्तीला म्हणते आपल्या माहेरचे आले की हे माझे आहे म्हणते, फार चांगले आहे, आणि सासरचे आले की म्हणते काहीच नाही, घरामध्ये सगळं संपलं म्हणते, राग झालं म्हणते सगळं. सांगा तुम्ही आता कोणी असो, कोणाच्याही बाबतीमध्ये भगवान बुद्ध म्हणाले आपले जसे मायबाप आहे तर समोरच्याचे मायबाप नसतील का मग? हां, आणि आपणच मायबापाला जीव लावू आपल्या, आणि त्यानं लावू नये त्याच्या मायबापाला जीव, आणि त्याच्याकडून आपल्या मायबापाला जीव लावा अशी अपेक्षा करताना आपण त्याच्या मायबापाला अपमानच करायचा, हे कोणं शिकवलं? तर भगवान बुद्ध म्हणून म्हणाले बघा की आपलं कर्तव्य, आपली जबाबदारी जे
पाळतात ती यशस्वी होऊ शकतात, पण जबाबदारी जे झटकून टाकतात, नाही नाही माझं काही हे नाही आहे, माझं काम नाही आहे, ते तुझंच काम आहे, तुमचंच काम आहे आणि ते तुम्ही तुमचं पाहून घ्या, काय ते माझ्याच्यानं होत नाही, माझी जबाबदारी ती नाही, असे जे म्हणतात ते अयशस्वी होतात. पण ज्यांनी जबाबदारीची जाणीव ठेवून जे आपलं कर्तव्य पार पाडतात ते मात्र सक्सेस होतात आणि यशस्वी होतात. त्यानंतर 8वा गुण सांगताना भगवंताने सांगितलं आहे की तेच लोक यशस्वी होतात की जे लोक इतरांची प्रशंसा करतात, कौतुक करतात. ते यशस्वी होण्याचं लक्षण आहे. कौतुक करतील, याचं त्याचं कुणाचं कौतुक करतील. एखादा विद्यार्थी शाळेत बघा तुम्ही, एखादा शिक्षक असेल, तो शिक्षक जर चांगल्या विचारवाला असेल तर विद्यार्थ्यानं काही मार्क्स वगैरे चांगले घेतले तर त्याला शाबासकी देईल, अरे वा वा यावेळेस तू एवढे मार्क्स घेतले, आता पुढच्या वेळेस अजून जास्त मार्क घेशील असे म्हटले तर ते विद्यार्थ्याला पण काय ते हुरूप येते. तुम्ही बैलाच्या बाबतीत मी नेहमी सांगतो बघा, शेतकरी बैलाच्या पाठीवर अशी थाप मारते काम झाल्यावर, त्या बैलाच्या अंगावर असे शहारे येतात बघा, त्याला बरं वाटते जरा त्या बैलाला. आता त्याला काय आपलं समजत नाही किंवा त्याचं आपल्याला समजत नाही, परंतु शाबासकीची थाप जर दिली एकमेकांना कोणतंही काम असो तर माणसाला हुरूप येते, नाही का. आणि त्याच्यामुळं प्रशंसा केली पाहिजे. नाही तर भांडच बरोबर घासलं नाही आणि अशी साबण ठेवली, झाडूच बरोबर मारला नाही किंवा कोणतं काय कपडेच बरोबर धुतले नाही, बाबा कुटुंबात लोकांच्या आता एवढे भांडणं. आता लोक सांगतात, सगळ्या माता भगिनी बाबा दादा लोक आमच्याकडे सांगतात म्हणून बोलतो, हे छोट्याच गोष्टी असतात बघा आणि त्याच्यावरून वाद होतात, विवाद होतात, भांडणं होतात. क्षुल्लक गोष्टींवरून भांडणं वाद एवढे भयानक होतात की भडकाच उठते मग असा, आणि ते म्हणते तुम्ही मला नका, ते म्हणते तुम्ही मला नका आणि विषय संपते. म्हणून भगवान बुद्ध म्हणाले एकमेकांचा काय केला पाहिजे, आदर केला पाहिजे, सन्मान केला पाहिजे, प्रशंसा केली पाहिजे, कौतुक केलं पाहिजे ना. एकमेकांचे कपडे चांगले घातले, समजा तुम्ही कौटुंबिक लोकांची गोष्ट, एखादा ड्रेस घेतला आणि घातलाय तर मनाव तोंड भरून काय आपलेच तर लोक आहे, अरे वा काय चांगले कपडे दिसतात तुला. आता कायला पेट्रोल जळते का, भाकर खालेली लगेचच डिलीटच होते, संपते पोटातली का, होतेच का. पण हीच गोष्ट जमत नाही भल्या भल्यांना बघा, ही गोष्ट जमत नाही, बऱ्याच लोकांना ही गोष्ट जमत नाही. कौतुक करता येत नाही. हा, दुसऱ्याकडून अपेक्षा करतील पण आपण कौतुक नाही करणार. दुसऱ्याकडून अपेक्षा करतील, दुसरं काहीच बोललं नाही की गुमसुम एकदम असं, समोरच्याला कळायला मार्ग नाही की नेमकं झालंय काय. आणि नंतर समजा समोरच्याला समजतच नाही बाबा, लयच वेळ झालाय आणि पुन्हा मग म्हणतील तुम्ही भानावर नाही, म्हणजे तुम्हाला समजे ना का, मला एकदा तर म्हणा की बा कपडे चांगले घातले का, दागिने घेतले किंवा एखादं कोणतं काम केलंय चांगलं, काय मिळकत आणली किंवा कोणतंही माणसाला, बाईनं माणसाला, पोराला, लेकराला, सुनेला, कोणालाही कौतुक केलं पाहिजे. सून जरी असेल आपली, तिचं कौतुक केलं पाहिजे. लेकीचं जसं कौतुक करता येते तसं सुनेचंही कौतुक करता आलं पाहिजे म्हणाले भगवान बुद्ध. जर लेकीचं कौतुक केल्यासारखं सुनेचं कौतुक केलं तर ती आपल्याला लेकीचं प्रेम देईल ना. आणि सुनेला पण सांगितलंय जसं मायबापाचं कौतुक करते बाई तसं सासू सासऱ्यांचं पण कौतुक कर. तर भगवंतानं सांगितलं एका हातानं टाळी वाजत नाही, एकाला दोष देता येत नाही कुणालाही. तर सगळ्यांनीच आपलं आपलं कर्तव्य बजावलं पाहिजे, सगळ्यांनी आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवून ते पार पाडलं पाहिजे आणि सगळ्यांनीच एकमेकांचं कौतुक प्रशंसा केली पाहिजे. प्रशंसा केली तर हुरूप येते आणि मग यश प्राप्त होते. आणि म्हणून जे यशस्वी होणारे लोक असतात ते दुसऱ्यांचं कौतुक करतात, प्रशंसा करतात. आणि जे कधीच कोणाची प्रशंसा करत नाहीत, कौतुक करत नाहीत, भगवान म्हणाले ते अयशस्वी होतात. आणि शेवटचा आणि 9वा सद्गुण सांगितला भगवंताने, जो अत्यंत महत्त्वाचा आहे गृहस्थी जीवनामध्ये जीवन जगत असताना. भगवान म्हणतात तेच लोक यशस्वी होतात सर्व अर्थाने. संपत्तीच्याच बाबतीतली गोष्ट नाही चालली, ही आचरणिक दृष्ट्या चालली, एक माणूस म्हणून यशस्वी होण्यासाठीची गोष्ट चालली, पैशा पाण्याच्याच बाबतीतली गोष्ट नाही चालली, भगवंतांनी नाही सांगितली. तर सर्व अर्थाने, सगळ्या अर्थाने ही गोष्ट सांगितली, सद्गुण जे सांगितले ते. आणि भगवान बुद्ध म्हणाले की यशस्वी तेच लोक होऊ शकतात गृहस्थी की ज्यांना व्यसनाधीनता शिवत नाही. म्हणजे भगवान बुद्ध म्हणाले जे मादक द्रव्यांचं सेवन करत नाहीत, दारू गांजा बिडी तंबाखूचं जे सेवन करत नाहीत तेच लोक यशस्वी होऊ शकतात. पण जे लोक दारू गांजा बिडी तंबाखूचं सेवन करतात ते जीवनामध्ये आज ना उद्या, उद्या ना परवा अपयशी झाल्याशिवाय राहत नाहीत.
त्यांची औलाद बिघडल्याशिवाय राहत नाहीत, त्यांची बायको सोडून पळून गेल्याशिवाय राहत नाही, किंवा त्यांची बायको ध्यानावर राहत नाही, ते स्वतः ध्यानावर राहत नाहीत. असे कितीतरी कुटुंब आहेत की जे दारूपायी उद्ध्वस्त झाले. तुम्ही हॉस्पिटलमध्ये वगैरे कधी जाऊन पाहाल, आम्ही नेहमी हॉस्पिटलमध्ये रुग्णांना जाऊन पाहतो. भगवंत म्हणाले दुःखी लोकांना पाहिलं पाहिजे आणि त्यांच्याकडून शिकायला भेटते की आपण दुःखी होणार आहे. तर तुम्ही कधी कॅन्सर हॉस्पिटलमध्ये जाऊन पहा. इथे मुंबईला टाटा हॉस्पिटल आहे. कोणाचं तोंड फाटलं आहे, कोणाचा गळा फाटला, कोणाचं पोट फाटलं, आपण पाहू शकत नाही. एवढे भयंकर कॅन्सरनं ग्रस्त लोक असतात बघा. तंबाखूमुळं कॅन्सर होतो नाही का, दारू पिल्यामुळे, बिड्या पिल्यामुळं कोणते कोणते आजार होतात, लिव्हर खराब होते दारू पिल्यावर, माहिती तुम्हाला. आणि त्यामुळे भगवान बुद्धांनी सांगितलं त्या काळामध्ये की यश त्यांच्याच वाट्याला येते की जे मादक द्रव्यांचं किंवा तंबाखू, दारू हे जे जे काही आहे त्याचं जे सेवन करणार नाहीत त्यांना यश प्राप्त होते. पण याच्या आहारी जे गेलेले असतात ते अयशस्वी होतात. आणि त्याचे कितीतरी उदाहरणं आजही या जगभरामध्ये आहेत जे या वाईट नादाला लागलेत. मी नेहमी सांगतो पोरांवरती तसे संस्कार पडतात. अनेक माता भगिनी आम्हाला फोन करून मेसेज करून सांगतात, भंतेजी तुमचे लाख लाख धन्यवाद, तुम्ही हे जे उघडपणे डिरेक्टली सांगता, लोकांचे कानं पिळून चिमटे घेऊन लोकांना जे डोस देता, त्याच्यामुळं आमच्या घरात परिवर्तन झालं, आमच्या माणसानं दारू सोडून दिली. कितीतरी माया बहिणी सांगतात, माता भगिनी सांगतात, बघा परिवर्तन होत आहे लोकांमध्ये आणि झालंच पाहिजे. मी म्हणतो की आपली ती हौस पूर्ण होते दारू पिण्याची, पण आपल्या जवान पोरगी होत असेल तिचं काय? दारू पिल्यावर आपलं लक्ष राहते का? घरात जवान बायको असेल, जवान पोरगी असेल किंवा पोरगा असेल, कोणत्या तोंडाने त्या पोराला सांगाव की बाबू तू दारू पिऊ नको, वाईट पोरासोबत राहू नको? कोणत्या तोंडाने तो बाप सांगेल की जो दारू पिणारा आहे? कोणत्या तोंडाने तो बाप सांगेल तंबाखू खाणारा, मावा खाणारा आपल्या पोराला की हे खाऊ नको म्हणून? त्यालाच बिड्या आणायला पाठवतात. हो, गावामध्ये मी पाहिलं लहानपणी बिड्या पिणारे माणसं पोराला, आपल्या स्वतःच्या लेकराला बिड्या आणायला पाठवतात दुकानामध्ये, तंबाखू आणायला पाठवतात आपल्या दुकानावरती. काही लोक तर दारू आणायला पाठवत असतील, तुम्हाला सांग, काही लोक तर दारू विकायला सांगत असतील. हो, सगळं घर दार उद्ध्वस्त होते या सगळ्या गोष्टींमुळं. आणि भगवंतानं ते 2600 वर्षांपूर्वी सांगितलं. ही छोटीशीच गोष्ट आहे तसं पाहिली तर, परंतु ही जीवनामधून आपल्याला उद्ध्वस्त करते. आणि म्हणून यश कशामुळे वाट्याला येऊ शकते यासाठी भगवंताने वेळोवेळी वेगवेगळ्या ठिकाणी बघा किती सद्गुण सांगितले यशस्वी व्यक्तीच्या वाट्याला. म्हणजे आपण यशस्वी होण्यासाठी किती सद्गुण असावे लागतात म्हणाले भगवान? 9 गुण. आणि 9 दुर्गुण जर असतील तर आपल्या वाट्याला काय येते? अपयश आपल्या वाट्याला येते. आणि म्हणून निश्चितपणे आमच्या भगिनी कविताताई आणि संजय हेलोडे यांनी हे सुंदर असं छोटेखानी का होईना घर घेतलं आहे मुंबईमध्ये. निश्चितपणे आज तुम्ही हे जे भंतेजींना भिक्षू संघाला चिवरदान करीत आहात, परिष्कार दान करीत आहात, भोजनदान दिलेलं आहे, हे जे जे म्हणून काही आज पुण्यकर्म करताय, यापूर्वीसुद्धा देखील जे तुम्ही पुण्यकर्म केलं आहे त्या संपूर्ण पुण्यकर्माच्या प्रभावाने तुमच्या संपूर्ण परिवाराला मिळालेल्या आयुष्यामध्ये क्षण प्रतिक्षण सुख, शांती, समाधान, आयुष्य, आरोग्य आणि बल प्राप्त होत राहो. आणि हे छोटेखानी जरी घर असले तरी उद्या मात्र चांगलं तुमचं मोठं घर हो आणि तुमच्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण हो. सर्वार्थाने तुमचा विकास होत राहो, तुमचा सर्वांगीण विकास होत राहो, मुलं बाळं चांगले निघो, तुमचा परिवार एक संघ राहो आणि बुद्ध धम्म संघावर तुमची श्रद्धा जी आहे ती वृद्धिंगत होत राहो. आणि तुमच्या परिवारातून बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला एक आदर्श कुटुंब तुम्ही निर्माण करो. अशा प्रकारची मंगल आणि उदात्त कामना व्यक्त करून वेळेच्या अभावी मी या ठिकाणी माझ्या शब्दांना पूर्ण विराम देतो. भवतो सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सोत्थी भवन्तु ते. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब धम्मानुभावेन सदा सोत्थी भवन्तु ते. भवतु सब मंगलम
रक्षन्तु सब देवता सब संघानुभावेन सदा सोथि भवन्तु ते। बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि। The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि।